शब्दहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 8. अरे सया, अगं भारीच ग, एकदम भारी. मल्हारची ट्यूब पेटली आणि मल्हारही सईबरोबर उड्या मारायला लागला. माहेलका, तानाजी आणि उपापाला अजून काही कळत नव्हतं. अरे असं काय बघताय, पत्रकारच आपल्याला मदत करू शकतो, कळतंय का? मल्हारनं उड्या मारत मारतच माहेलका, तानाजी आणि उपापाला समजावलं. अरे पण आपल्या गावात तर एकही ऑफिस नाहीये पेपरचं, मग मग त्याच्यापर्यंत आपण पोचणार कसं? सई आता जरा शांत झाली होती. तिला एक एक प्रश्न पडायला लागले होते. तुम्ही दोघं आम्हाला सांगाल का, काय बोलताय ते? काय कळतच नाहीये. तानाजी वैतागला. हो यार, आम्हाला काही कळतच नाही तुम्ही काय म्हणताय ते. माहेलकाही म्हणाली. मला पण नाही कळत. उपापा पण तानाजी आणि माहेलकासारखं म्हणाला. अगं पेपर माहितीये ना तुला, पेपर. अरे तान्या, तुमच्याकडे तर येतच असेल. त्यात जे बातम्या, लेख वगैरे लिहितात ना, ते पत्रकार. सईनं समजावून सांगितलं. हां, तेच आपली मदत करतील. पत्रकार सगळ्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवतात. फक्त आपल्या गावात कुठलं ऑफिसच नाहीये. आपल्यालाच जाऊन भेटावं लागेल पत्रकाराला. मल्हारनं सईचं म्हणणं पूर्ण केलं. अरे, मग इतके दिवस आपण का नाही गेलो? फक्त पोलिसांचाच विचार केला आपण, तानाजी म्हणाला. अरे आत्ता सुचलंय ना आपल्याला, आणि आपल्या गावात आहेत कुठे पेपर आणि आहेत कुठे पत्रकार. मग इतक्या दिवसात कसं लक्षात येणार? सईनं तिचं आवडीचं काम करून टाकलं. तिनं तानाजीच्या डोक्यात एक टपली मारली. उपापाला काहीच कळत नव्हतं काय चाललंय ते. ते लक्षात येऊन तानाजी त्याला म्हणाला, हे तुला सांगतो नंतर हे सगळं. पण ते करतील मदत आपल्याला? माहेलकानं विचारलं. हो नक्की, अशा गोष्टी लोकांसमोर आणणं हेच काम असतं ना त्यांचं. अगं यात धड्यात पण तेच सांगितलंय. सईनं माहेलकाला समजावलं. Sample complete. Ready to continue?